जालन्यात एका बूथवरील मतदान प्रक्रिया थांबवल्याचा प्रकार, मशीन खाली वर केल्याचा आक्षेप घेत काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदान प्रक्रिया थांबवली। शहरातील बूथ क्रमांक 247 वरील प्रकार, जालना शहरात ईव्हीएम मशीन खाली वर केल्याचा आक्षेप घेत काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदान प्रक्रिया थांबवली आहे। शहरातील बूथ क्रमांक 247 वर हा प्रकार घडलाय। सकाळी 11 वाजेपर्यंत ईव्हीएम मशीन व्यवस्थित ठेवण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर मशिनरी खाली वर करण्यात आल्या, त्यामुळे 1 नंबरच्या जागी 17 नंबरच्या उमेदवाराला मतदान पडत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केलाय। त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी येईपर्यंत मतदान प्रक्रिया बंद पाडल्याचं। सर, मला काय सांगाल की या मतदान केंद्रावर मशीन आदला बदलीचा तुम्ही आरोप केलेला आहे, नेमका काय आरोप आहे आणि तुमची काय मागणी आहे? हे बघा, बूथ क्रमांक 247 इथं काय झालं, सकाळी आमचे जेव्हा सील उघडले, आमचे जे प्रतिनिधी त्याने बघितलं की सिरियल वाज होत आहे 1 ते 16 आणि 17 ते 24 असा 36 असा होता, पण 11 नंतर 11:30 नंतर उलटा केला। त्यांनी काय केलं, 17 ते 36 एकीकडं 26 आणि 1 ते 16 एकीकडे, म्हणजे उलटाच ठेवला असा। म्हणजे जिथं कल्याण काळेचा नंबर 1 वर आहे असा ठेवल्यानंतर काय झाला, इथं तिसऱ्या माणसाचा नंबर आला, मग 1 नंबर हे दाबू लागले ना, आमचा मतदान वेस्ट झाला। तक्रार करताना तो अधिकारी, तो त्याचं नाव माहित नाही, तो जाफराबाद जाधव म्हणून आहे, तो म्हणतो ना मला वरतून तसा आदेश आहे। मग संबंधित मी अधिकाऱ्यांना फोन केला, ते आता येऊ लागले आणि मी म्हटलं त्याच्यावर पोलीस कारवाई करा। म्हणजे एका मशीनवर 16 असतात, 1 ते 16 एक ठेवावं लागतात, त्याच्या बाजूला 17 ते राहिलेले ठेवावं लागतात। याने उलटच केला, असं केलं त्याने। आणि कल्याण काळेचा 1 नंबर आहे ना, तर दुसरा कोणता माणूस आहे अपक्ष, त्याच्या नावावर मतदान पडू लागला, त्याची तक्रार आमची आहे। मग आता तुम्ही मतदान प्रक्रिया थांबवली आहे? हो, थांबवली आम्ही, मतदान प्रक्रिया थांबली आणि संबंधित जे अधिकारी आहे SDM आणि ते काय नाव त्यांचं, त्या सर्वांना मी फोन केला, ते प्रतिनिधी पाठवू लागले।